या नोकरशाहीची आणि राजकीय सत्तेची ती अभद्र युती तयार झालेली आहे। त्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस हा जो प्रकार आहे तो आता विरघळून गेलेला आहे। 75 वर्षामध्ये मतदार हा रिसिपियंट झाला, कोणीतरी तो ग्राहक झाला आणि तो जो लोकप्रतिनिधी आहे किंवा त्यांनी बनवलेलं सरकार आहे हे देणारे झाले। कधीतरी मतदाराला वाटलं पाहिजे की मी राजा आहे आणि ते माझे सर्वंट होणार आहेत, ते उलटं झालेलं आहे आणि मग आमदार, खासदार, अधिकारी आणि मंत्रिमंडळ हे सगळे असे देणारे राजे झालेले आहेत। ही वस्तुस्थिती आहे। आज हे लोकप्रतिनिधी सत्ताक अशी पद्धत आहे, ही प्रजासत्ताक पद्धत नाही आहे। सत्ता पक्षाला जर काही करायचं असेल तर ते 3 लाईन व्हीप देतात आणि तुमच्या आमदाराला आणि खासदाराला त्याच्या विरुद्ध मतदान करता येत नाही, जनतेची काही मतं असली तरी। मग तिथे तो लोकप्रतिनिधी राहत नाही, तो फक्त पक्ष सांगेल त्याप्रमाणे वागणारा असतो। आणि मग हे 3 लाईन व्हीपचं जे कल्चर आलेलं आहे त्याने लोकशाही ही निर्बंधित केलेली आहे। माहितीचा अधिकार हे जगामध्ये असं समजलं जाते की तो लोकशाहीचा ऑक्सिजन आहे आणि आपलं निवडणूक आयोग आहे ते लोकशाही आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे। नमस्कार, मी विनायक पाचलक। येत्या 31 जानेवारीला थिंक बँकला 6 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने आम्ही एका अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलंय, थिंक फेस्ट मैफिल विचारांची। थिंक बँक वरती ज्या मान्यवरांच्या मुलाखती तुम्हाला प्रचंड आवडल्या अशा काही मान्यवरांच्या मुलाखती मी घेणार आहे आणि त्या तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत प्रत्यक्ष। तुमच्या मनातले प्रश्न, 2025 मध्ये आलेले नवीन विषय, या सगळ्यांविषयी आपण या 4ही मान्यवरांशी बोलणार आहोत। हा कार्यक्रम असणार आहे बोगनवेल फार्म्सला DP रोडवर कोथरूड पुणे येथे। या कार्यक्रमाला नक्की या आणि थिंक बँकच्या या मैफिलीचा आस्वाद घ्या। भेटूयातच। नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। कालच भारताचा प्रजासत्ताक दिन साजरा झाला, त्या अनुषंगाने आजची मुलाखत आहे। भारतीय संविधानाला 75 वर्ष झालेली आहेत, पण सातत्याने अशी चर्चा होती की भारतात खरंच प्रजेची सत्ता आहे का, ती कुठल्या दिशेला चालली आहे। व त्याच्यामध्ये विचारधारांचे प्रभाव असतात, त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजीचा प्रभाव असतो, त्याच्यामध्ये सरकार, राज्यकर्ते, नोकरशाही, माध्यमं, न्यायव्यवस्था या 4ही स्तंभांची चर्चा होते। या सगळ्या विषयीच आजचा भारत, आजच्या भारताची परिस्थिती आणि उद्या काय असेल हे समजून घेण्यासाठी आजची मुलाखत आहे। माझ्याबरोबर आहेत प्रख्यात माजी सनदी अधिकारी महेश झगडे सर। सर, स्वागत आहे थिंक बँकवरती पुन्हा एकदा। थँक्यू विनायक। सरांचे वेगवेगळ्या विषयांवरचे परखड लेख तुम्ही वाचले असतील, कदाचित त्यांना TV चॅनलवर पाहिलं असेल, पण त्यांच्याकडून मला सविस्तर समजून घ्यायचं आहे की भारत प्रजासत्ताक आहे का, राहणार आहे का, काय घडेल, काय घडतंय। सर, हाच पहिला प्रश्न आहे, भारतात आज खरंच जनतेची सत्ता आहे का? विनायक, हा एक खरं म्हणजे की अतिशय व्यापक असा प्रश्न आहे की हा आहे की, कारण हा नुसताच प्रश्न भारतासाठी नाही आहे तर जगासाठी आहे। कारण आपण लोकशाहीचा खूप मोठ्या प्रमाणात वापर दुसऱ्या महायुद्धानंतर जगामध्ये सुरू झाला आणि बहुतेक ज्या कॉलनीज होत्या त्या कन्वर्ट होऊन नंतर त्या लोकशाहीमध्ये आल्या। तो एक महत्त्वाचा टप्पा होता। पण ही लोकशाही जी सुरुवात झाली ती 2533 वर्षापूर्वी ग्रीक देशामध्ये ॲथेन्स शहरामध्ये क्लिस्थेनिस नावाच्या माणसाने तो एक प्रयोग केला आणि तेव्हा ती सुरू झाली। आणि आपण आता म्हणजे केवळ हे आपल्या भारताला 75 वर्ष झाले असं पण म्हणतो, पण लोकशाहीला तसं जर म्हणायचं असेल तर त्याला 2533 वर्ष झाली। भारताचा विचार करायचा झाला तर भारतामध्ये सुद्धा 2600 वर्षापूर्वी वैशाली म्हणून जे गाव आहे आपल्याकडे, ते होतं पूर्वी, तिथे खरं म्हणजे की त्या ग्रीक देशापूर्वी इथे याचा संबंध होता की ती लोकशाही उगम झालेली होती आणि तिथे मग जनपद असायचे आणि अशा पद्धतीची ती व्यवस्था होती। त्यामुळे ही व्यवस्था फार जुनी आहे। ही व्यवस्था काय आहे खरं म्हणजे अगोदर समजून घेतलं पाहिजे की प्रजासत्ताक म्हणजे काय। तर डेमोक्रेसी आपण इंग्लिशमध्ये म्हणतो तसं आहे की डेमॉस म्हणजे लोक आणि क्रॅटॉस म्हणजे त्यांची सिस्टम, रूल जो आहे तो म्हणजे लोकांची सत्ता, म्हणजे प्रजेची सत्ता। आता प्रजासत्ता आपण ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस खरं म्हणजे हा शब्दसुद्धा मला तितका असा चफखल वाटत नाही, कारण प्रजा म्हटलं की तिकडे राजा येतो। मग खरं म्हणजे की प्रजा असं मग खरं जनतेची म्हटलं की मग तसं काही होत नाही। त्यामुळे जनतेची सत्ता असणं आणि प्रजा आणि प्रजासत्ताक याच्यामध्ये थोडीशी गफलत आहे, पण हरकत नाही, कारण प्रचलित ह्याच्याप्रमाणे आपण त्याला प्रजासत्ताक म्हणतो, रिपब्लिक म्हणतो। आणि मग याच्या निश्चित रिपब्लिक काय आहे किंवा प्रजासत्ताक काय आहे हे समजण्यासाठी आपल्याला थोडंसं त्याची संकल्पना समजून घ्यावी लागेल। ज्यावेळेस 2533 वर्षापूर्वी ही व्यवस्था आली त्यावेळेस त्यातले जे तत्त्ववेत्ते होते, ॲरिस्टॉटल असतील, सॉक्रेटिस किंवा प्लेटो, यांनी त्याचा विरोध होता। कारण जे लोक निवडून येतील ते प्रगल्भ असतीलच असे नाही की त्यांना राजकारणामध्ये तितकं ज्ञान असेलच नाही आहे, पण केवळ निवडून येतील, कारण राज्य शकट चालवणं हे एक अतिशय स्किलफुल असं कौशल्याचं काम आहे। त्यामुळे त्यांचा त्याला विरोध होता।
पण असं असलं तरी त्यावेळेस ॲरिस्टॉटलनी एक त्याची व्याख्या केली आहे. आपल्याकडे जगामध्ये याच्या लोकशाहीच्या सर्वसाधारणपणे 2334 व्याख्या आहेत. बरं. आणि त्यामध्ये ॲरिस्टॉटलची व्याख्या मला जी आजही वाटते, कारण तो त्याला विरोध होता तरी त्यांनी चांगली व्याख्या दिलेली आहे. आणि ती व्याख्या अशी आहे की असं शासन की जे शासन हे वीक लोकांचं आहे आणि जे नेहमी मेजॉरिटीमध्ये असतात, आणि वीक हे कायमस्वरूपी मेजॉरिटीमध्ये आहेत. म्हणजे जगामध्ये आपण कुठे जर बघितलं की जे सक्षम नाही आहेत आणि जे मेजॉरिटीमध्ये, आणि असक्षम लोक हे नेहमीच मेजॉरिटीमध्ये आहे, ते राहिलेलं आहे. आजही ते तसंच आहे. ती त्यांची ती व्याख्या. मग नंतर की आपले अब्राहम लिंकनने दिलेले की लोकांनी आणलेली आणि लोकांसाठीची व्यवस्था, हे सगळं ते आलेलं आहे. पण मला आजही वाटतं की लोकांची व्यवस्था असताना ते जे नाहीरे जे लोक आहेत हे नेव्हा मेजॉरिटीमध्ये असतात, त्यांचं शासन. आता आपण जे आज प्रजासत्ताक म्हणतो म्हणजे तेच आहे की प्रत्येक माणसाचा त्याच्यामध्ये सहभाग असला पाहिजे. त्याचं जे काही व्हायचं आहे, जे सध्याचं जे व्हायचं आहे आणि भविष्यात काही व्हायचं असेल, जीवन चांगलं जगण्यासाठीचं जे काही व्हायचं तर त्याच्या निर्णयामध्ये त्याचा सहभाग असला पाहिजे, त्याचा वाटा असला पाहिजे. ज्यावेळेस ॲथेन्समध्ये डेमोक्रेसी सुरू झाली, लोकशाही सुरू झाली, त्यावेळेस प्रत्येक जण प्रत्येक निर्णयामध्ये सहभागी असायचा की कुठे रस्ता करायचा आहे का, कुठे नळाचं पाण्याची व्यवस्था टाकायची का. पण आता लोकसंख्या वाढल्यामुळे ते आता शक्य नाही आहे. कारण म्हणून आपण रिप्रेझेंटेटिव्ह प्रातिनिधिक स्वरूपाची ही व्यवस्था आणलेली आहे. आणि मग आपण सध्या आपले लोकप्रतिनिधी निवडून देतो, आणि त्यासाठी मग जगभर वेगवेगळ्या व्यवस्था झाल्या. त्यांनी भारतात झालं म्हटलं आपण राज्य आणि केंद्राच्या बाबतीमध्ये मग असे लोकप्रतिनिधी निवडून देतो आणि त्यांच्यामार्फत ही सत्ता चालते. आज तुमचा जो प्रश्न आहे की प्रजासत्ताक आहे का, तर याचं थोडक्यात उत्तर होईल की आज हे लोकप्रतिनिधी सत्ताक अशी पद्धत आहे. ही प्रजासत्ताक पद्धत नाही आहे. प्रजासत्ताक संविधानामध्ये आहे, प्रजासत्ताक आपल्या कायद्याच्या भाषेमध्ये आहे, प्रजासत्ताक हे शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवण्यासाठी आहे, आणि हे निवडणुकामध्ये होण्यासाठी आहे. पण जर आपण त्याचं प्रत्यक्षात जर स्वरूप बघितलं, हे लोकप्रतिनिधी सत्ताक. आता त्याच्या पलीकडे जाऊन आपण काही वर्ष जर बघितले, वेगवेगळ्या प्रकारचे शासनं आलेले आहेत वेगवेगळ्या पक्षांचे, की हा पक्ष बरा आणि तो वाईट असं काहीच नाही आहे. तर ते लोकप्रतिनिधी सत्ताक जाऊन आता पक्षसत्ताक असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. म्हणजे आता लोकप्रतिनिधी सत्ताक का याच्यामध्ये प्रतिनिधी सत्ताक कसं झालेलं आहे की लोकप्रतिनिधींना त्यांचे अधिकार म्हणजे काय आहे की त्यांच्या मतदारांनी त्यांना जे सांगितलेलं आहे आणि त्यांचे जे आशा आकांक्षा आहेत, त्या आशा आकांक्षा ते विधानमंडळामध्ये किंवा संसदेमध्ये मांडू शकतात का, मग ते खरं म्हणजे त्यांचे प्रतिनिधी आहात का. त्यांनी ज्या पक्षामधून ते निवडून आलेले आहेत, त्यांनी ज्यांनी शासन बनवलेलं आहे, त्यांचं तेथे चालतं. तर सर्वसाधारणपणे आपण जर त्याचा मागोवा घेतला, आणि याच्यामध्ये पुढे आपण चर्चेमध्ये मी उदाहरण घेऊन सांगू शकेल, तर हे सध्या ते पक्ष जे ठरवतो, पक्षाचा नेता जे ठरवतो कोणत्याही पक्षाचा, ते खरं म्हणजे की तिथे चाललेलं असतं. त्यामुळे आताचे जे प्रजासत्ताक हे संविधानामध्ये आहे, बोलण्यामध्ये आहे, वाङ्मयामध्ये आहे, शिकण्या संस्थांमध्ये आहे. पण वस्तुस्थिती जर बघितली तरी आपण हे आता पक्षसत्ताक असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. पण सुदैवाने हे पक्षसत्ताक जरी असला तरी त्यांनी अजून एक अशी सीमारेषा ओलांडली नाही आहे की ते प्रजासत्ताक जे आहे किंवा तुमची लोकशाही आहे त्याला मोठ्या प्रमाणात कुठे बाधा पोहोचेल असं इथपर्यंत ते गेलेले नाही आहेत. कुठपर्यंत आलेले आहेत की प्रजासत्ताकापासून लोकप्रतिनिधी सत्ताकापर्यंत आणि तिथपासून ते पक्षसत्ताकापर्यंत आलेले आहेत. पण असं हा प्रवास जरी असला तरी तो लोकशाहीला एकदम मारक असं काही आहे का, तर मला वाटतं की ती स्टेज आलेली नाही आहे. आता ती स्टेज येण्याचा खरं म्हणजे की आता आपण त्या उंबरठ्यावरती आलेलो आहोत असं म्हणायला हरकत नाही. सर, हा एक भाग झाला की लोकप्रतिनिधी सत्ताक किंवा पक्षसत्ताक हे नवीन शब्द आम्हाला कळले. पण तुम्ही उदाहरण दिलं प्रजा असली की राजा असतो. मग असं मनात येतं की आजचे लोकप्रतिनिधी हे नव्या परिभाषेतले राजा आहेत का? कारण त्यांना लोक मायबाप सरकार म्हणतात. कित्येकदा लोकप्रतिनिधी पण राजा असल्यासारखे राज्य करतात. राजा आणि प्रजा गेल्या काळातलं म्हणजे लोकशाहीतलं लोकप्रतिनिधी आणि जनता आहे का? इथेच खरं म्हणजे मोठी गफलत झालेली आहे की ज्यावेळेस आपल्याला 1947मध्ये स्वातंत्र्य मिळालं आणि 1950 मध्ये आपण हे प्रजासत्ताक झालो, इथे कुठेतरी गफलत झालेली आहे की प्रत्येक मतदार हा राजा आहे. म्हणताना आजही आहे की प्रत्येक मतदार हा राजा आहे. मी पण म्हणतो मतदार राजा आहे आणि तो खरं म्हणजे संविधानामध्ये आहेही, तसं दिलेलं आहे. पण दुर्दैवाने झालं काय की गेल्या 75 वर्षामध्ये, हे एक दिवसात झालेलं नाही आहे, ते असं वाढत गेलं. 75 वर्षामध्ये मतदार हा रिसिपियंट झाला,
कोणीतरी तो ग्राहक झाला आणि तो जो लोकप्रतिनिधी आहे किंवा त्यांनी बनवलेलं सरकार आहे हे देणारे झाले. मतदार हा घेणारा झाला आणि ते देणारे झाले. व्यवस्था जी आहे ती अधिकारी झाली, सर्वाधिकार असलेली. आणि मतदार जो आहे तो काहीतरी याचना करता तो ज्याच्यामध्ये झाला. त्यामुळे हे जे मोठं स्थित्यंतर आहे संविधानामध्ये असूनसुद्धा मला वाटतं की हे यासाठी मारक झालेलं आहे. आणि मग आज मतदार राजा फक्त नावाला आहे. त्याने एकदा मतदान दिल्यानंतर मला एक सांगा की त्याच्या हातामध्ये काय असतं. मग त्याच्या हातामध्ये काय आहे की लोकशाही दिन, माहितीचा अधिकार, शासन आपल्या दारी, किंवा मग कुठल्या तरी कार्यालयामध्ये जाऊन अर्ज करणं, मग ते अर्ज केल्यानंतर तिथे हेलपाटे मारणं आणि जमलंच तर मग पैसे देऊन त्याची सेवा घेणं आणि मग गप्पा मारणं की काय चाललेलं आहे म्हणून. मला वाटतं की ही जी व्यवस्था आहे ती चुकीची आहे. कारण त्याला जे पाहिजे ते व्यवस्थेने त्याला दिलं पाहिजे, किंवा एक तर त्याची गरजच पडू नये, ते आपोआपच त्याला मिळालं पाहिजे. फारच मिळायची गरज असेल तर त्याला स्वतःहून त्याने दिलं पाहिजे. हे खरं म्हणजे ते राजाचं आहे. कुठलाही राजा याचना करत नाही त्याच्या सेवकाकडून. इथे प्रत्येक सेवकाला 140 कोटी राजाला त्यांच्या सेवकाकडे याचना करावी लागते की आम्हाला हे असं असं द्या. आणि मग ते मिळत नाही. मग आपण भ्रष्टाचार आणि मग गुन्हेगारी आणि त्याच्यामध्ये आर्थिक विषमता. आता आपण जर बघितलं की खरं म्हणजे की संविधानामध्ये सांगितलं आहे मार्गदर्शक तत्वामध्ये की शासनाचं अनेक कर्तव्यापैकी एक कर्तव्य असेल की आर्थिक असमानता कमी केली जाईल. आणि आर्थिक असमानता कशासाठी, तर हे जे मेजॉरिटी जे लोक मी अगोदरपासून सांगितलं की जे वीक असतात, असक्षम असतात, त्यांना कुठेतरी असं ते वरती आणलं पाहिजे की सगळ्यांची सुबत्ता सारखी आणायचं. एकदम सारखी होणारही नाही, पण त्यांच्यामध्ये असा मोठे दरी असता कामा नये. पण तसं झालं आहे का, तर मला वाटतं 75 वर्षामध्ये तसं झालेलं नाही. त्यामुळे तो घेणाराच राहिलेला आहे. कधीतरी मतदाराला वाटलं पाहिजे की मी राजा आहे आणि ते माझे सर्वंट होणार आहेत. ते उलटं झालेलं आहे. आणि मग आमदार, खासदार, अधिकारी आणि मंत्रिमंडळ हे सगळे असे देणारे राजे झालेले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे हा रोल रिव्हर्सल झालेला, रोल रिव्हर्सल असं आपण म्हणूया की तुम्ही तुमचं काम करायचं आहे त्याचं उलटं झालं आहे. किंवा याच्यामध्ये प्रदूषित विचारधारा आलेली आहे की प्रदूषित विचारधारा असे की ते देणारे आणि आम्ही घेणारे. मला वाटतं हे कुठेतरी इथं बदललं जर नाही तर मग हे अशा पद्धतीने मी जे सांगितलं की जी सीमारेषा अजून पक्षांनी ओलांडली नाही आहे, ती सीमारेषा ओलांडण्याची आता वेळ आलेली आहे. आणि मग लोकशाही ही नावालाच राहील. आता एक तुम्हाला लक्षात सांगायला हरकत नाही आहे की नॉर्थ कोरियासुद्धा रिपब्लिक आहे, त्यांच्या नावामध्येच रिपब्लिक आहे, पण ते नुसतंच नावालाच आहे. पुढे काय आहे की मॅन इज बॉर्न फ्री. म्हणजे 2 लाख वर्षापासून आपण माणूस म्हणून इथपर्यंत प्रवास केलेला आहे. आणि आपण स्वच्छंदी मनाने जगायचं असेल की मला कोणाचे हे नको, कोणाचे बंधनं नको आहेत. अर्थात स्वच्छंदी म्हणजे काही वाईट करायचं नाही, पण बंधन नको आहेत. पण मग कुठेतरी हे लोकशाहीने जे गॅरंटी केलं होतं ती गॅरंटी कुठेतरी कमी होत चाललेली आहे. आणि मग हे लोकप्रतिनिधी एकदा सत्तेमध्ये आले की मग ते जनता त्यांचे एक हे होतं. आता एक साधं उदाहरण देतो. आता लोकप्रतिनिधींचं सुद्धा काही राहिलेलं नाही आहे. म्हणजे आपण म्हणतो की ह्याच्यामध्ये ताकद आहे, अजिबात नाही आहे. आणि हे आज नाही आहे. हे खरं म्हणजे की जनतेला आपल्यामार्फत मला सांगायचं आहे की तुम्हाला तुमच्या आमदारांचे किंवा खासदारांनी तिथे मत मांडायला त्याला अधिकार आहे का, तर अजिबात त्याला अधिकार नाही आहे. आणि हे आपण स्वतःहून ओढवून घेतलेलं आहे आणि संविधानामध्ये नसताना ओढवून घेतलेलं आहे. हे कसं की जर तुम्हाला समजा पुण्यामध्ये हेल्मेट नको आहे, ठीक आहे, पण तुमचे इथे खासदार आहेत, खासदारांनी जाऊन तिथे ह्याच्यामध्ये संसदेमध्ये सांगायला पाहिजे की आम्हाला पुण्यामध्ये हे हेल्मेट नको. ते चांगलं की वाईट तो नंतरचा मुद्दा आहे, हेल्मेट असलंच पाहिजे याचा मी मताचा आहे, पण तिथे मांडलं पाहिजे. आणि हे मी उदाहरण म्हणून देतो की कारण हे ॲक्च्युअली घडलेलं आहे. ते बिल ह्याच्यामध्ये ट्रॅफिक रूलच्या बाबतीमध्ये 2 वर्ष पार्लमेंटमध्ये पडलं होतं. ते आलं आणि ते मंजूर झालं आणि तिथे होतं की हे सगळं करावं, त्याचे दर वाढवले, नियम भंगाचे वगैरे ते सगळे वाढवले. आणि नंतर कुठेतरी मग खासदारांना यांना झाले की अरे हे असं असं झालेलं आहे, पण त्यांच्यासमोर झालं होतं. मग ते काही करू शकत होते का, काही करू शकत नाही. कारण एक 3 लाईन व्हीप नावाचा प्रकार आहे की जर सत्ता पक्षाला जर काही करायचं असेल तर ते 3 लाईन व्हीप देतात आणि तुमच्या आमदाराला आणि खासदाराला त्याच्या विरुद्ध मतदान करता येत नाही, जनतेची काहीही मतं असली तरी. मग तिथे तो लोकप्रतिनिधी राहत नाही, तो फक्त पक्ष सांगेल त्याप्रमाणे वागणारा असतो. आणि मग हे 3 लाईन व्हीपचं जे कल्चर आलेलं आहे त्याने लोकशाही ही निर्बंधित केलेली आहे. खरं म्हणजे की मी याला नेहमी काय म्हणतो की लोकशाही नाही आहे, ही हुकुमशाही आहे, ही पक्षशाही आहे. पक्ष सांगेल त्याप्रमाणे तुम्हाला तिथे वागावं लागतं. तिथे ते लोकप्रतिनिधी राहत नाहीत, तिथे ते राजेही राहत नाहीत. फक्त पक्ष आणि सत्ता पक्ष राजा होतो. तसंच विरोधी पक्षाच्या बाबतीमध्ये आहे.
तुमचा विरोधी पक्षाचा नेता जे सांगतो त्याप्रमाणे तुम्हाला तुमच्या त्या खासदारांनी आमदारांना काम करावं लागतं. त्यामुळे हे बाहेरून दिसताना फार छान दिसतं, पण ज्यावेळेस प्रत्यक्ष आणि या देशाने असं इथपर्यंत का चालवलं मला हे समजत नाही आहे की इतके प्रगल्भ आपल्याकडे राजकारणी आहेत, इतके प्रगल्भ विचारवंत आहेत, ह्या छोटीशी गोष्ट की लोकशाहीच्या विरोधात जाऊन. त्यामुळे ते सुद्धा राजे आहेत का, तर मला वाटतं की त्यांचं राजे पण काही ठिकाणी ते संकुचित केलं गेलेलं आहे. त्यामुळे ह्यासुद्धा अशा भरपूर गोष्टी आहेत. आपल्याकडे वेळ कमी आहे, पण हे काही मी ठराविक गोष्टी सांगतो की ज्याच्यामुळे हे प्रजासत्ताकच्या विरोधात जे वारं सुरू झालेलं आहे ते वारं हे याची पुढची पायरी जी असेल ती अतिशय भयानक पद्धतीने मला वाटतं पुढे जाईल. सर, हा जो 3 लाईन व्हीप प्रकार आहे हा नक्की कुठून आला? कारण याच्याबद्दल खूप चर्चा होती आणि सेम अशीच चर्चा होती पक्षांतर बंदी कायद्याबद्दल, जो आता प्रॅक्टिकली डिसमेंटल झाला आहे महाराष्ट्रातल्याच केसनं. तर हे जे पक्ष म्हणेल ते पाळणं आहे, हे आलं कुठून आणि का अजून आहे टिकून? याच्यामध्ये असं आहे की यामध्ये पक्षांचा स्वार्थ, हे जे पक्ष चालवतात त्यांचा याच्यामध्ये स्वार्थ आहे. 3 लाईन व्हीप म्हणजे अनभिषिक्त राजे जे असतात की मी माझा पक्ष या पद्धतीने चालवेल आणि हे सगळ्या पक्षांना पाहिजे असतं की काही अमुक पक्षालाच पाहिजे असं नाही. 3 लाईन व्हीप हे टॉप लोकांना गरजेचं असतं. आमदारांना किंवा खासदारांना त्यांना त्याची काही आवश्यकता वाटत नाही, पण त्यांना असतं. याच्या बाबतीत मी एक प्रपोजल दिलं होतं, एका वर्तमानपत्रामध्ये लेख लिहिला होता की तुम्हाला 3 लाईन व्हीप हे बंद करून टाका. हे कुठेच चालेल नाही, संविधानामध्ये नाही आहे किंवा तुमच्या पीपल्स रिप्रेझेंटेशन ॲक्टमध्ये नाही आहे किंवा कशामध्ये नाही, एक प्रोसिजरमधून ते आलेलं आहे. आता याला उपाय काय आहे? 3 लाईन व्हीप म्हणजे कसा की तुम्हाला समजा ज्यावेळेस गव्हर्नमेंटवरती तुमच्या शासनावरती अविश्वासाचा ठराव येत असेल त्यावेळेस तुम्ही जरूर म्हणा की 3 लाईन व्हीप. पण ज्यावेळेस देशासाठी निर्णय घेण्यात येत असतील, राज्यासाठी निर्णय घेण्यात असेल, तो लोकांचे ॲस्पिरेशन्स असेल त्यांना मतदान करू द्या ना. तुमचं राज्याला कदाचित तर त्याच्यामुळे तुमचं गव्हर्नमेंट जाणार नाही, पण हे असं करायला काहीच हरकत नाही आहे. पण प्रत्येक पक्षाला स्वार्थ असतो आणि हा पब्लिकला समजत नाही आहे. म्हणजे पब्लिकमधून आलं पाहिजे की हे आम्हाला 3 लाईन व्हीप असता कामा नये. आपण पक्षारोहण बंदीचा केला की शेड्यूल परिशिष्ट 10मध्ये पक्षारबंदीचा आलेला आहे. आता पक्षांतर बंदीमध्ये फार सिंपल आहे की फक्त म्हणजे 1.5-2 ओळीचा तो कायदा आहे. हा जो विषय झाला महाराष्ट्रामध्ये की लेजिस्लेटिव्ह पक्ष का तुमचा राजकीय पक्ष याच्यामध्ये आहे. आता तिथे हे जे करायचं आहे पक्षांतर बंदी ते राजकीय पक्षावरती अवलंबून आहे, ते लेजिस्लेटिव्ह पक्षावरती नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मग सुप्रीम कोर्ट, मग परत खाली यांच्याकडे स्पीकरकडे आणि मग परत सुप्रीम कोर्ट. मला वाटते की हे कॉन्स्ट्रक्ट चुकीचं आहे. मी त्याच्यामध्ये असं सुचवलेलं होतं की ज्यावेळेस तुम्ही AB फॉर्म देता एखाद्या उमेदवाराला निवडून येताना आणि AB फॉर्म दिल्यानंतर तो तुमच्या पक्षाचा प्रतिनिधी झाला, त्यांनी जर काही तुमच्या पक्षाच्या विरोधात केलं तर तुम्ही फक्त स्पीकरला कळवायचं की हा आमच्या पक्षाचा आता नाही आहे, त्याची आमदारकी किंवा खासदारकी गेली पाहिजे. याच्यामध्ये पुन्हा एकदा का सुप्रीम कोर्ट आणि हे असं काही ठेवलंच नाही पाहिजे. आपण 21व्या शतकामध्ये आहोत, ह्या सगळ्या त्रुटी काढून टाकल्या पाहिजेत. आता याची सगळ्यात मोठी गंमत आपल्याला सांगतो की आपण आता प्रजासत्ताक म्हणतो, सगळे लोक निवडून दिलेले आहेत. तुमचा ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, जिल्हा परिषद सदस्य, महापौर, मुख्यमंत्री, पंतप्रधान आणि राष्ट्रपतीसुद्धा हे निवडून दिलेले आहेत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या. त्यामुळे हे लोकशाहीचं एक सेलिब्रेशन आहे की आमचे सगळे प्रातिनिधिक लोक तिथे आहेत. गव्हर्नर ही आला कुठून हा की गव्हर्नर हे अपॉइंट केलं गेलेलं आहे. आता खरं म्हणजे की लोकशाहीमध्ये गव्हर्नरचं कुठं हे रोलच राहिलेलं नाही आहे. ही सुद्धा कधीतरी अशी विचार केला पाहिजे की गव्हर्नरच्या पदाची गरज आहे का, किंवा जे कुठे, कारण याचे दुष्परिणाम प्रचंड असतात त्याच्यामध्ये की समजा एखाद्या लोकप्रतिनिधीने 288 आमदारापैकी काहींनी मेजॉरिटीने जर निर्णय घेतला आणि तो एक जो अपॉइंटेड आहे त्याने तो थांबवायचा, म्हणजे त्याने राज्यातल्या सगळ्या जनतेच्या विरोधात जायचं. मला वाटतं की आपण 1950 रोजी जी संविधान आणलं त्या संविधानामध्ये ज्या काही त्रुटी निर्माण झालेल्या त्या त्रुटीकडे बघून पुन्हा एकदा लोकशाही पुढे जाण्यासाठी काय केलं पाहिजे इकडे विचार केला पाहिजे की लोकशाही मागे नाही. आता एक साधं उदाहरण म्हणजे की तुम्हाला माहितीचा अधिकार हे जगामध्ये असं समजलं जाते की तो लोकशाहीचा ऑक्सिजन आहे आणि आपलं जे निवडणूक आयोग आहे ते लोकशाही आपल्या संविधानामध्ये नमूद केलेलं आहे. पण जे माहिती आयोग आहे तो संविधानामध्ये नमूद केलेला नाही आहे, किंवा माहिती अधिकार हा संविधानामध्ये तुमचा जो फंडामेंटल राईट्स आहेत तो इंटरप्रिटेशन केलेला आहे, डायरेक्ट त्याचं नमूद केलेलं नाही. जगातल्या काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये संविधानात ते डायरेक्टली केलेलं आहे. त्यामुळे या गोष्टी आहेत मला वाटते कराव्या लागतील. आणि हे ज्या मी त्रुटी ज्या सांगितल्या ह्या त्रुटी म्हणजे लोकांच्याकडे सत्ता जर जायची असेल तर ह्या सत्ता जाण्याच्यासाठी जे जे काही करता येणं शक्य आहे ते आहे.
आणि एक शेवटचा मुद्दा याच्यावरती मी सांगतो की यामध्ये निवडणुका जिंकताना तुमचं हे असतं की जाहीरनामे तयार होतात आणि त्या जाहीरनामापर्यंत होतं. मला असं वाटतं की हा जाहीरनामा कुठेतरी एका ह्याचा कायद्याचा भाग कुठेतरी करता आला पाहिजे की आम्ही अमुक अमुक गोष्टी अमुक अमुक वेळेपर्यंत करणार आहोत आणि त्याला अमुक अमुक एवढे रिसोर्सेस किंवा तुमचं अर्थसंकल्पित तरतूद लागणार आहेत, आम्ही त्याच्यासाठी हे आम्ही असं त्याचं जमवाजमव करणार आहोत. तेव्हा कुठे त्यांनी जनतेने त्यांना खरं म्हणजे की मतदान केलं पाहिजे. नाहीतर काहीतरी सांगायचं की आमचे अमुक अमुक साबण वापरल्यामुळे कांती तुकतुकी होते किंवा तरुण दिसतो या असं ते डॉक्युमेंट असतं. त्याला काहीच अर्थ नसतो त्याच्यामध्ये. पण जनतेला की आम्ही असं असं होतो आणि पुढे काहीच होत नाही. त्यामुळे हा जो राजा आहे, हा मतदार राजा आहे, ती प्रजासत्ताकाचं नाही आहे. हे आम्ही ॲडव्हर्टाइजमेंट करतोय आणि तुम्ही ऐका आणि मग आम्हाला राजा बनवा असं असं त्याचं स्वरूप झालेलं आहे. सर, कोणतीही सिस्टीम परफेक्ट होण्यासाठी किंवा त्या दिशेनं जाण्यासाठी ती व्यक्ती केंद्रित राहू नये असं म्हणतात आणि त्यासाठी मग चेक्स अँड बॅलन्सेस आणतात. जसे आपल्याकडे नोकरशाही आहे, लोकप्रतिनिधी आहेत, न्यायव्यवस्था आहे, निवडणूक आयोग आहे आणि ते एकमेकांना चेक्स अँड बॅलन्सेस करत राहतील अशी संविधानाची रचना मानली जाते. आपण आपले चेक्स अँड बॅलन्सेस तयार करायला कमी पडलोय का? आपण विनायक एक असं आहे की ज्यावेळेस याच्यावरती चर्चा झाली होती खरं म्हणजे की ज्यावेळेस संविधान बनत होतं संविधान समितीमध्ये की या देशामध्ये इतका मोठा अखंडप्राय देश आहे, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी निवडून येतील आणि मग त्यांनी जर चुकीचे निर्णय घ्यायला लागले आणि ह्या देशाच्या ते विरोधात जर असतील तर मग काय करायचं. मग त्याच्यावरती चर्चा होऊन मग भाग 14 जो आहे तो आपल्या संविधानामध्ये आणण्यात आला. 14 म्हणजे की तुमची नोकरशाही ही स्टील फ्रेम असावी, ज्याच्यावरती कोणाचाही नियंत्रण असू नये आणि कोणीही अनाठाई निर्णय घ्यायला लागले तर चेक्स अँड बॅलन्स करण्यासाठी त्यांना एम्पॉवर करण्यात यावं, त्यांना कवच कुंडलं देण्यात यावी. आणि ही कवच कुंडली इतकी प्रभावी आहेत की मला वाटतं की ह्या नोकरशाहीवरती एक जबाबदारी टाकली आहे संविधानाने आणि देशाने. ज्यावेळेस आपण संविधान 26 जानेवारी 1950ला हे केलं की लोकशाहीमध्ये नोकरशाहीने जर तुमची राजकीय सत्ता चुकीचं वागत असेल त्याला नियंत्रित करावं आणि तसं त्यामध्ये आहे असं घडतं. पण झालं काय आणि नोकरशाही खरं म्हणजे की असं वागायला लागले तर कोणी काही करू शकत नाही. म्हणजे त्याच्यामध्ये राजकीय सत्ता त्यांचं काही फार काही वाईट करू शकत नाही कारण तसं संरक्षण दिलेलं आहे. पण ते वापरलं जात नाही आणि दिवसेंदिवस गेल्या 75 वर्षामध्ये ते असं वीक होत गेलेलं आहे. वीक कुठपर्यंत झालेलं आहे की आता ह्या दोघांच्यामध्ये सेपरेशन जे पाहिजे होतं ते सेपरेशन संपुष्टात आलेलं आहे आणि अभद्र युती जे म्हणतात या नोकरशाहीची आणि राजकीय सत्तेची ती अभद्र युती तयार झालेली आहे. त्यामुळे चेक्स अँड बॅलन्सेस हा जो प्रकार आहे तो आता विरघळून गेलेला आहे आणि मला वाटतं की हे देशासाठी आणि जो मतदार राजा आहे त्याच्यासाठी हे भयानक आहे. बऱ्याचशा गोष्टी काय असतात की समजा जर राजकीय सत्ता चुकीचे निर्णय घेत असेल तर ते यांनी त्याला विरोध केला पाहिजे आणि विरोध केल्यानंतर मग त्यासाठी राजकीय सत्तेला सांगितलं पाहिजे आणि जनतेला सांगितलं पाहिजे. आता दोघंही जर एकत्र असतील तर आत काय घडतं आहे हे खरं म्हणजे की हा मतदार राजापर्यंत येतच नाही. आपल्याला एक उदाहरण देतो आणि जे राज्यात घडलेलं आहे की एका पोलीस आयुक्तांना मंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही 100 कोटी आम्हाला जमा करून द्या. आता इतकी आपली तकलाद व्यवस्था आहे का की असं सांगायचं. मग त्याच्यावरती काहीच कायदे नाही आहेत का? फार 1968 पासूनचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे त्याच्याचे आदेश आहेत की एखादा अनाठाई किंवा चुकीचं जर तुम्हाला काही सांगितलं एखाद्या मंत्र्याने किंवा तुमच्या वरिष्ठांनी तर तुम्ही ते लेखी स्वरूपात कळवायचं असतं, सांगायचं असतं फाईलवरती किंवा हे की हे नियमाच्या आधारे नाही आहे, हे कायद्यामध्ये बसत नाही आहे, हे मी करणार नाही आणि मग त्यांना द्यायचं असतं, हे करायचं असतं. हे केलं होतं का त्यावेळेसच्या पोलीस आयुक्तांनी? पण हे बहुतेक ठिकाणी करतात अधिकारी. मी बरेचसे अधिकारी बघितले आहेत, मी सुद्धा हे वापरलेलं आहे की हे असं असं आहे, हे चुकीचं आहे, हे मी करणार नाही. जास्त तुमची बदली होईल, तुम्हाला काढू तर कोणी शकत नाही कारण भाग 14 तुम्हाला कवच कुंडलं दिलेली आहेत संविधानाच्या. त्यामुळे ही व्यवस्था तशी चांगली आहे. पण दुर्दैवाने जे स्वार्थ आहे त्या स्वार्थामुळे मग स्वार्थाची कीड ही नोकरशाहीला जास्त लागलेली आहे. जे लोकप्रतिनिधी तरी दर 5 वर्षांनी बदलण्याची त्यांची त्याच्यात हे तरी आहे, प्रावधान तरी आहे. पण नोकरशाही जवळजवळ 30-35 वर्ष एके ठिकाणी असते आणि हा जो ही कीड आहे की स्वार्थाची कीड, मी त्याला स्वार्थाची कीड म्हणतो, ही कीडने इतकं पोखरलेलं आहे मग त्या किडेने मग ते राजकीय याच्याशी युतीमध्ये गेलेलं आहे आणि हे बाहेर कोणीच बोलत नाही. म्हणजे हे बाहेर खरं म्हणजे की आलं पाहिजे पण तसं होत नाही. दुर्दैवाने जो राजा आहे त्या राजाला हे काहीच माहीत नाही आहे. राजाला फक्त असं की कुठेतरी गप्पामध्ये काहीतरी चालले असं समजतं, पण जे प्रत्यक्षात चाललेलं आहे ते होत नाही. आणि मग त्या मतदार राजाला खेळवण्यासाठी काहीतरी नवीन हे केलं जातं
की आम्ही तुम्हाला पोर्टलवरती ऑनलाईन देतो सेवा, मग तुम्ही कंप्लेंट करा, मग त्या कंप्लेंटचं 15 दिवसात निराकरण केलं जाईल, किंवा मग त्याच्यामध्ये लोकशाही दिन आणा, मुख्यमंत्र्यापर्यंत त्या लोकशाही दिनाचं हे केलं जाईल, किंवा मग आम्ही सगळं मंत्रिमंडळच घेऊन तुमच्या दारी येतो, तुमच्या समस्या. खरं म्हणजे की समस्या याव्यात का? ही नवीन नवीन समस्या, ह्या सगळ्या समस्या 75 वर्षे त्याच समस्या आहेत. दरवर्षी खड्डे पडतातच, हे माहीत नसतं का? मग खड्डे पडताना त्याच्यात काही दुरुस्ती करण्याची गरज पडू नये हे माहिती नाही आहे का? पण ही अभद्र युतीमुळे मला वाटतं की हे सगळं जे काय होतं की तेरी बी चूप मेरी बी चूप, आणि मग मतदार राजे जो आहे तो प्रजासत्ताक होत नाही आहे तो. तर ते परत पुन्हा एकदा मग कुठे गेलेलं आहे की लोकप्रतिनिधी सत्ताक आणि आता पक्षसत्ताक. पण निदान लोकप्रतिनिधींना 5 वर्षांनी परत जायचं असतं, डिलिव्हर केलं नाही तर पडायची भीती असती. नोकरशाहीला असं काही नाही, ही अडचण आहे का? आणि दुसरं, ह्या सगळ्याला इतकं सरावल्यामुळं सामान्य माणसानं आता भ्रष्टाचार मान्य करून टाकला की नाही बाबा असंच चालणार आहे, असं झालं? मला असं वाटतं की हो, कारण काय झालं की मान्य केल्यासारखं झालेलं आहे. आता उदाहरणार्थ की उदाहरण म्हणून म्हणजे प्रत्येक ह्याच्यामध्ये माझ्याकडे मी खूप सांगू शकेल. एक उदाहरण की आपल्याकडे भ्रष्टाचार प्रतिबंध कायदा आहे, आणि त्या भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यामध्ये की एखादी तक्रार आली तर त्या पोलिसांनी किंवा ते जे युनिट असतं अँटी करप्शन ACBचं, त्यांनी चौकशी करायची, आणि मग ज्याच्याविरुद्ध तक्रार असेल त्याचे जे नियुक्ती अधिकारी असतील त्यांची मान्यतेने मग कोर्टात ती केस टाकायची. 2017मध्ये या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली, आणि ही दुरुस्ती काय करण्यात आली की तुम्हाला चौकशी करण्यासाठी सुद्धा वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल त्यांच्या. म्हणजे की भ्रष्टाचार कोणी करत असेल तर त्याची साधी चौकशीसुद्धा करता येणार नाही तुम्हाला. पण हे भारतामध्ये कोणीही ब्र काढला नाही. म्हणजे हे जे आहे की हे लोकांना त्यांनी ॲक्सेप्ट केलेलं आहे की होणारच आहे. मला वाटतं की हे ॲक्सेप्ट करणं हे लोकशाहीला च्या दृष्टीने, आरोग्याच्या दृष्टीने हे योग्य नाही आहे. आणि भारतातच चालू आहे का? भारतात नाही, हे जगभर चालू आहे. लोकशाहीची दुर्दशा जगभर चालू आहे. आणि त्याच्यामुळे मी बोलतो, पण जसं की वी डेम, तुमचा फ्रीडम हाऊस, किंवा तुमचा हे जे आहे इंटेलिजन्स इकॉनॉमिक युनिट जे आहे, त्यांनी दरवर्षी ते लोकशाहीचं आरोग्य तपासतात. या आरोग्यावरून असं दिसतं आहे की लोकशाहीला जगभर उतरती कळायला लागलेली आहे, आणि हे सगळीकडे चालू आहे. आणि त्यामुळे लोकशाही एक स्लाईड होत चाललेली आहे. दिसायला लोकशाही दिसते, पण प्रत्यक्षात मग काय चाललेलं आहे की जगभर तेच आहे. अमेरिकेत तेच असेल, बाकीच्या लोकशाहीच्या बाबतीत तसंच आहे. पण एक चांगलं असं आहे की काही लोकशाही ते रँकिंग करतात. भारत त्या ह्याच्यामध्ये इंटेलिजन्स युनिटच्या याच्यामध्ये 41व्या क्रमांकावरती आहे. पण पहिल्या 9मध्ये तर आहेत ना, काही लोक आहेतच त्याच्यामध्ये. त्यांनी 4 कॅटेगरीज केलेल्या आहेत की पूर्ण लोकशाही, नंतर वीक असलेली लोकशाही, आपण त्याच्यामध्ये आहोत, अमेरिका आणि आपण त्याच्यामध्ये आहोत. त्यामुळे मला वाटतं की आपण असंच स्लाईड होत जाऊ या सगळ्या गोष्टीमध्ये. हे जर थांबवायचं असेल तर मला वाटतं की जागतिक पातळीवरती सुद्धा काहीतरी झालं पाहिजे. पूर्वी एक मुवमेंट होती. आता जसं आपल्याकडे G7 आहे किंवा G20 आहे, असे देश होते. पण सध्या हे कोणीच खरं म्हणजे सत्तेमध्ये नाही. सत्तेमध्ये कोण आहे? G0. कोणी सत्तेमध्ये नाही. असा कोणीही नेता नाही आहे की जो लोकशाहीला जगभर सुदृढ करणारा असेल. अमेरिकेचं जर आपण उदाहरण बघितलं, आता फक्त कॅपिटलिस्टला सुदृढ करायला चाललेलं आहे. आता सध्या तुम्ही म्हणाला की हे प्रजासत्ताक आहे का? तर आता त्याचं खरं स्वरूप आहे की हे राजकीय लोकसुद्धा सत्तेमध्ये नाही आहेत. मी म्हटलं पक्षसत्ता, ही पक्षसत्तासुद्धा याच्यामध्ये नाही आहे. याच्यामध्ये जोसेफ स्टिग्लिट नावाचा एक नोबेल अर्थतज्ञ आहे, आणि त्यांनी 2003मध्ये एक आर्टिकल लिहिलं होतं. त्याच्यामध्ये एक दिलं होतं की जसे लोकांसाठी आणि लोकांनी आणलेली व्यवस्था म्हणजे लोकशाही, आता तसं राहिलेलं नाही. बाय दी 1%, फॉर दी 1% अँड ऑफ दी 1%. 1% 1% आणलेली आणि 1% व्यवस्था, म्हणजे जे गर्भश्रीमंत आहेत. आता 15 ऑगस्ट 1971मध्ये निक्सन आणि किसिंजरने जागतिक जे हे अर्थव्यवस्था असते ती पूर्ण मोडकळीस आणली. डेव्हलपमेंट म्हणून काही संस्था, जे वर्ल्ड बँक असेल किंवा तुमच्या IMF असेल, ह्या मोडकळीला आणल्या. तेव्हापासून भांडवलशाहीने ह्या लोकशाहीला कॅप्चर करायला लावलं. म्हणजे प्रजासत्ताकच्या ऐवजी आता हे तुमची भांडवलशाही सत्ताक होत गेली. आता पुढची स्टेज अशी आलेली आहे की आता टेक्नो फ्युडलिझम आलेलं आहे. टेक्नो फ्युडलिझम म्हणजे कसं आहे की तुम्ही भांडवलशाहीच्याही पुढची स्टेज आहे की तुम्ही कुणाला विचारायचंच नाही आहे. तुम्ही त्याचे टेक्नॉलॉजिकल प्लॅटफॉर्म करायचे आणि पूर्ण सत्ता ताब्यामध्ये घ्यायची. उदाहरण आपल्यापुढे आहे की इलॉन मस्कने त्यांच्या Xच्या मार्फतमध्ये जे काही कॅम्पेन चालवलं USA आणि ज्या पद्धतीने लोकांचं सबकॉन्शियसली हे केलेलं आहे, हे 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये सगळ्यात मोठा धोका जो होणार आहे तो सबकॉन्शियस ॲपिलिंग जे होणार आहे टेक्नॉलॉजीच्या मार्फत. मला वाटतं की लोकशाहीचा डेथ नेल हा त्याच्यामध्ये असणार आहे की लोकांना लक्षात पण येत नाही की काय चाललेलं आहे. आणि मग हे लोक आता, पूर्वी कसं होतं की
कॅपिटलिस्ट लोकप्रतिनिधीवरती आणि राजकारणावरती सत्ता गाजवायचे. आता हे टेक्नो फ्युडलिस्ट हे स्वतःच आता सत्तेमध्ये यायला लागलेले आहेत. जसं ट्रम्प हे कॅपिटलिस्ट होते, आता ते स्वतः सत्तेमध्ये आलेले आहेत. त्यामुळे सध्या जी बाय दी 1% फॉर दी 1% ऑफ दी 1% ही सत्ता आहे, प्रजासत्ताक नाही. आणि त्याचं लोण भारतामध्ये सुद्धा आहे. उदाहरणार्थ एखाद्या तलाठ्याची जर बदली करायची असेल तर पूर्वी समजा ठीक आहे, त्याची गरज असेल वगैरे, एखाद्या लोकप्रतिनिधी सांगितलं ती व्हायची. आता नुसतं लोकप्रतिनिधी सांगून चालत नाही, काहीतरी देणं घेणंसुद्धा त्याच्यामध्ये गरजेचं झालेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा छोट्या प्रमाणात ते कॅपिटलिझमच आहे. त्यामुळे जे काही घडतं आहे ते पैशाच्या आजूबाजूला, आणि त्यामुळे हे प्रजासत्ताकच्या ऐवजी ही पैसा सत्ताक होत चालली आहे का, हे सुद्धा खरं म्हणजे त्याच्यामध्ये पॉलिटिशियनसुद्धा खाली गेले. कारण पॉलिटिशियनसुद्धा त्यांच्या प्रभावाखाली, पैशाच्या प्रभावाखाली आता आलेले आहेत की या सगळ्या गोष्टीमध्ये. तर तुमचं हे ठीक आहे, तुमच्या फिलॉसॉफी काय असेल, आयडियलिझम काय असेल, हे ते आहे, त्याच्या बॅकग्राऊंडला आहेच आहे. पण मेजर म्हणजे पैसा हा या लोकशाहीच्या बाबतीमध्ये ते एक बेडरॉक असा झालेला आहे आणि ते फाउंडेशन स्टोन झालेलं आहे.